ओके, तुम्ही जर या व्हिडिओवर क्लिक केलं आहे म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आळशी आहात आणि नो मोर लेझीनेस मोडमध्ये तुम्हाला यायचं आहे. तर आळशी आहात आणि तुम्हाला आळशी नाही राहायचं म्हणजेच तुम्ही ॲम्बिशियस आहात. म्हणजे पार्टली कदाचित तुम्ही आळशी नाही आहात. ओ ओ ओ खूप मोठं झालं आहे. आता आळशी म्हणजे नक्की काय? आपण काय म्हणतो, एखादं ठरवलेलं काम कोणीतरी करत नाही आहे किंवा एखादं काम खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला खूप समजतं ते की करणंच गरजेचं आहे, तरी आपण त्याची टाळाटाळ करतो आहे किंवा खूप हळू काम करतो आहे. त्याला आपण काय बोलतो? आळशीपणा. आळशीपणा इज नॉट सो प्रेज्ड इन आवर सोसायटी अँड ऑल्सो शुड नॉट बी. कारण खूप गरजेच्या गोष्टी आहेत ज्या वेळेवर व्हायलाच पाहिजे. येस. सो तुम्ही आळशी आहात म्हणजे काय आहात की तुम्ही एखादं काम करायला तयार नाही. तर त्याचे काही रिझन्स असू शकतात. फर्स्ट, स्वतःला ते काम करण्यापासून वाचवताय. दुसरं की कदाचित त्याच्यापासून जो मिळणारा फायदा आहे ते काम करण्याच्या त्रासापेक्षा कमी आहे. म्हणजे आपण जेवढे कष्ट घेणार आहोत तेवढेच आपल्याला फायदा होत नाही आहे असं आपल्या ब्रेनला वाटत असेल आणि त्यामुळे ब्रेन बोलतो की वाय वेस्ट युअर टाईम. ओके. सो तर आळशी असल्याचे हेही कारणं असतात. कारण आपण प्रत्येक वेळी आळशी नसतो. जग जाहीर एक्झाम्पल आहे की जर फ्लाईट असेल तर आपल्याला पहाटे वेळेच्या आधी स्वतःहून जायचे, अरे किती वाजले. पण जर फ्लाईट नसेल तर एरवी आपल्याला कितीही उठवा, 5 मिनटं झोप येतेच येते. सो जर तुम्हाला आळशी नाही राहायचं तर हिअर इज युअर सिक्रेट. हॅलो, नीट बघा. हिअर इज युअर टेक. तुम्हाला तुमचं जे काम होत नाही आहे त्याच्यामध्ये काहीतरी महत्त्व ॲड करायचं. त्या कामाचं किंमत काय आहे तुमच्या आयुष्यामध्ये ते तुम्हाला बघायचं आहे. ओके. तो जर डिरेक्टली त्या कामामध्ये जर काही खूप किंमतीचं असं काही जोडता येत नसेल किंवा खूप महत्त्वाचं असं एखादं कारण जोडता येत नसेल तर दुसरं एखादं काम जे महत्त्वपूर्ण आहे ते पहिलं अवघड काम झाल्यानंतर करूयात असं ठरवूयात. त्यामुळे तुमच्याकडून ते आपोआप केलं जाईल. हे आहे आळशीपणा. मुळात सायंटिफिकली कोणताही माणूस आळशी नसतो. सगळेजण फक्त आपला ब्रेन फक्त एवढंच काम करतो की आपल्यासाठी काय सोयीस्कर आहे ते बघा. जे नाही आहे ते उगाच का करायचं. आळशी आपण नाही आहे. एकतर ते काम आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे किंवा जर आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तर आपल्या कष्टापेक्षा मिळणारा जो रिवॉर्ड आहे तो कमी आहे. तर हिशोब लावा 2 गोष्टी. एकतर त्याच्यासोबत महत्त्व वाढवा, महत्त्वाचं काम लावा, ते होऊन जाईल. किंवा दुसरं, खरंच तुमच्या ब्रेनला जे वाटत असेल ते खरं असेल. कदाचित तो जो काही वेळ तुम्ही देणार आहात, जे काही काम ते आहे ते खरंच तुमच्यासाठी गरजेचं नाही किंवा तुम्ही खूप अडकला आहात. स्वतःला सोडवा. ओके. थँक्यू.